नमस्कार. आज आपण पाहणार आहोत होळी म्हणजे काय आणि तो सण कसा साजरा केला जातो आणि तिची कथा काय आहे. मंडळींनो, होळी हा एक असा सण आहे की तो रंग, प्रेम आणि वसंत ऋतूमध्ये साजरा केला जातो. हा एक अतिशय लोकप्रिय आणि महत्त्वाचा हिंदू सण आहे. हा सण राधा आणि कृष्ण या दैवतांचे शाश्वत आणि दैवी प्रेम साजरे करणारे प्रतीक आहे. या व्यतिरिक्त हा दिवस वाईटावर चांगल्या विजयाचे प्रतीक आहे, कारण तो हिरण्यकश्यपूवर नरसिंहाच्या रूपात विष्णूच्या विजयाचे स्मरण आपल्याला करून देत असतो. तर अशा पद्धतीने आपल्या अंगी असलेले वाईट गुण आपण या होळीमध्ये जाळून टाकूया, नष्ट करून टाकूया आणि पुन्हा नव्याने चांगले गुण अंगीकारून नवीन आयुष्याला सुरुवात करूया. अशा पद्धतीने एकमेकातील मतभेद विसरून एकत्र येऊन हा सण साजरा करत असतात. एकमेकांना रंग लावून शुभेच्छाही देत असतात. आध्यात्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला विशेष असं महत्त्व आहे. तर या होलिका दहनाची कथा आपण ऐकूयात. हिरण्यकश्यप राक्षसी पुत्र होता. त्याने तपश्चर्या करून ब्रह्माकडून वरदान मिळवलेले होते. हिरण्यकश्यपने जेव्हा पृथ्वीला पटली नेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा विष्णूने वराह अवतार धारण करून त्याचा नाश केला. त्यामुळे भडकलेल्या हिरण्यकश्यपने विष्णूचे आपल्या राज्यात कोणी नाव घेऊ नये असे सगळ्यांना बजावले. हिरण्यकश्यप स्वतःला श्रेष्ठ समजत असे आणि देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता. पण त्याच्याच घराण्यात जन्माला आलेला त्याचा मुलगा प्रल्हाद हा खूप मोठा विष्णुभक्त निघाला. प्रल्हाद हा बालपणापासूनच विष्णूचा परमभक्त होता. प्रल्हाद दिवस रात्र विष्णूच्या नामाचे नामस्मरण करीत असे. नेमके हेच हिरण्यकश्यपला मान्य नव्हतं. त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला, पण प्रत्येक प्रयत्नात तो अयशस्वी ठरला. सगळे उपाय करून थकलेल्या हिरण्यकश्यपला त्याची बहीण, जिचे नाव होलिका होते, ती म्हणाली, दादा, मला तुझा त्रास बघवत नाही. मला अग्निदेवाकडून असं वरदान आहे की मला आग जाळू शकत नाही. मी प्रल्हादाला अग्नीत घेऊन बसते. मला वरदान असल्यामुळे मी जाळणार नाही, पण तो जळून खाक होईल. हे ऐकून हिरण्यकश्यपने गावात वाळलेल्या कातक्याने मोठी पेढी तयार केली. त्यात होलिका प्रल्हादला घेऊन बसली व शिपायांनी आग लावली. होलिका आपल्याच वरदानाच्या धुंदीत होती, परंतु प्रल्हादाच्या भक्तिसाधनेमुळे उलटेच घडले. होलिकेचे अंग जाळू लागले. तिच्या अंगाचा दाह होऊ लागला. प्रल्हाद मात्र विष्णूच्या नामस्मरणात दंग होता. शेवटी जे व्हायचे तेच झाले. होलिका जळून खाक झाली आणि प्रल्हाद सुखरूप जिवंत राहिला. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नृसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपचा वध केला.